ऑर्बिटल्स एक असतो आणि p ऑर्बिटल्स दोन असतात. म्हणून sp2 म्हणजेच 1s आणि +2 म्हणजेच हा कोणता तयार करतो, ट्रायगोनल बायप्लेनर. ट्रायगोनल बायप्लेनर याची काय आहे ते जॉमेट्री आहे sp2 ची. आपला जो sp आहे ठीक आहे, हो 1s आणि 1च p असतो, 1s आणि 1p असतो ठीक आहे. म्हणून तो काय तयार करतो तर लिनियर, किंवा त्याला आपण डायगोनल प्लेनर सुद्धा म्हणतो ठीक आहे. लिनियर और डायगोनल प्लेनर त्याची जॉमेट्री असते ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. मग आपण आता बघतोय sp हायब्रिडायझेशन. sp2 आपण बघितले, आता sp हायब्रिडायझेशन बघतोय. मग sp हायब्रिडायझेशन म्हणजेच काय सांगता येईल, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग रिकास्टिंग 1s अँड 1p ऑर्बिटल्स of same atom having the nearly equal energy to form two new sp hybrid orbitals having equal energy. Mixing the symmetry and definite orientation in space is called sp hybridization. त्याला आपण sp hybridization असे म्हणतो ठीक आहे. सर्व हायब्रिडायझेशन डेफिनेशन सेम आहेत, फक्त कुठे चेंजेस झालाय, 1s अँड 1p म्हणून आपण sp हायब्रिडायझेशन म्हणतो. 1s अँड 2p असेल तर आपण त्याला sp2 हायब्रिडायझेशन म्हणतो. 1s अँड sp3 असेल, सॉरी p3 असेल, 1s अँड p3 असेल तर त्याला आपण sp3 हायब्रिडायझेशन असे म्हणतो. ओके. मग आपल्याला sp हायब्रिडायझेशन बद्दल काय सांगता येईल, द जॉमेट्री ऑफ sp हायब्रिड ऑर्बिटल्स इज डायगोनल प्लेनर और लिनियर. त्याला आपण डायगोनल प्लेनर किंवा लिनियर तिची जॉमेट्री आहे. विथ अँगल किती असतो, तर 180चा काय असतो तर अँगल्स असतो ठीक आहे. तर याप्रमाणे आपल्याला इथे दाखवता येईल, जो काही आपला याप्रमाणे स्ट्रक्चर असतं राईट. इथे त्याचे अँगल्स असतात, याप्रमाणे स्ट्रक्चर असतात ठीक आहे. एसपी हायब्रिडायझेशन ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल आपण बघूयात. एक्झाम्पल आपल्याला दोन इथे सांगता येईल, BeCl2 अँड C2H2, ज्याला आपण ॲसिटिलीन किंवा इथिन सुद्धा म्हणतो ठीक आहे. मग आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करूयात किंवा समजावून घेऊयात. फॉर्मेशन ऑफ C2H2. मग सिंपल तुम्हाला काय सांगता येईल, तर लाईक इथेन ऑल्सो कंटेनिंग द टू सिमेट्रिकली कार्बन ॲटम्स. यामध्ये दोन सिमेट्रिकली कार्बन ॲटम्स आहेत. ओके. इन ॲसिटिलीन बोथ द कार्बन आर अटॅच टू इच अदर बाय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कोणता बॉन्ड क्रिएट करतो, तो ट्रिपल बॉन्ड क्रिएट करतो. हेन्स टू अनहायब्रिडाइज 2p ऑर्बिटल्स should be available. Hence both carbon undergoes hybridizations. मग आपल्याला कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे इन ग्राउंड स्टेटचा. आपल्याला त्याच्यावर इन ग्राउंड स्टेटचं काय सांगता येईल, तर हे त्याचं याप्रमाणे ग्राउंड स्टेटचं आपल्याला काय करता येईल, तर हायब्रिडायझेशन करता येईल ठीक आहे. 1s2 2s2 2px1 2py1 2pz व्हॅकंट आहे ग्राउंड स्टेटला ठीक आहे. ऍट एक्साइटेड स्टेटला काय होईल, कार्बन मध्ये एक्साइटेड स्टेटला काय होईल ते सांगतो ठीक आहे. 1 येईल पूर्ण याचं ठीक आहे. इन एक्साइटेड स्टेट जो आपला आहे तो 1s2 येईल, इथे 2s1 येईल, इथे 2px1 2py1 अँड 2pz1. याप्रमाणे आपल्याला काय करता येईल, एक्साइटेड स्टेटचं हायब्रिडायझेशन करता येईल ठीक आहे. मग कार्बन ॲट द हायब्रिड स्टेट. मग कार्बनची हायब्रिड स्टेट आपल्याला काय सांगता येईल, हायब्रिड स्टेट्स कार्बनचे आहे S अँड P. S अँड P ठीक आहे. कार्बनची काय सांगता येईल आपल्याला, व्हॅकंट स्टेट काय सांगता येईल, कार्बनची आपल्याला स्टेट सांगता येईल ठीक आहे. कार्बनची स्टेट सांगता येईल. खाली आपल्याला एक लाईन लिहिलेले आहेत, ती लाईन बद्दल काय सांगता येईल आपल्याला, आउट ऑफ द two sp hybrid orbitals, one sp hybrid orbitals of each carbon overlap axially with other from the carbon sigma bond through sp overlap. ठीक आहे. अशी आपल्याला फर्स्ट लाईन काय सांगता येईल. त्यानंतर आपल्याला काय सांगता येईल, रिमेनिंग सेकंड sp hybrid orbitals each. रिमेनिंग इथे लिहायचं, रिमेनिंग second sp hybrid orbitals of each carbon atom overlap two
carbon H sigma bonds through sps overlap, and now to unhybridize the p orbitals 2py 2pz 2pz overlap laterally to form the 2p pi bonds which from the 3 bond between two carbons atoms. Geometry of the molecules is the diagonal planars or linear having diagonal planars and linear having hydrogen carbon bonds angle 180 and the carbon bond length 120 pm. जे काही आपली जी काही बॉन्ड लेंथ आहे कार्बन मधली ती किती येईल 120 pm येईल. ठीक आहे, pm येईल, पिकोमीटर्स. पिकोमीटर्स pm म्हणजेच काय तर पिकोमीटर्स. गॉट इट? ओके, आय होप तुम्हाला हे बऱ्यापैकी समजलं असेल. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला काय सांगता येईल तर sp हायब्रिडायझेशनचे एक्झाम्पल्स आणि ते आपल्याला काय करता येतील सांगता येतील. ओके, समजलं प्रत्येकाला? ठीक आहे. आणि स्ट्रक्चर कसं ड्रॉ होईल तर याप्रमाणे जो ॲक्झिली बॉन्ड क्रिएट होईल त्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड्स, आणि जो लॅटरली क्रिएट होतो जो ॲक्झिलरी याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड. इथे ऑलरेडी डायग्राम मध्ये मी दाखवले. आणि जो लॅटरली होतो हा लॅटरली बॉन्ड आहे. ठीक आहे, लॅटरली तर याला काय होतो हा समोरासमोर होतोय आणि ॲक्झिली म्हणजे असा होतो टच हेड टू हेड. ठीक आहे, ओके, त्याला आपण काय म्हणतो तर हा आहे पाय बॉन्ड्स. ठीक आहे, याला आपण पाय बॉन्ड्स म्हणतो. आणि हा जो मध्ये तयार झाला याला आपण सिग्मा बॉन्ड्स म्हणतो. तर याप्रमाणे आपल्याला त्याचं किंवा ऑर तुम्ही याप्रमाणे पण स्ट्रक्चर त्याचं दाखवू शकता. ठीक आहे, हायड्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हायड्रोजन याप्रमाणे तुम्ही काय करू शकता स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. sp हायब्रिडायझेशनचं एक्झाम्पल आहे C2H2. गॉट इट? फॉर्मेशन ऑफ ऍसिटिलीन अँड इथिन C2H2 मॉलिक्युल्स. तर याप्रमाणे आपल्याला सांगता येईल. आणि BeCl2चं तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. इथपर्यंत काही डाऊट्स असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही फ्रँकली मला विचारू शकता. ठीक आहे, यामध्ये हार्ड काहीच नाही आहे, एकदम इझी आहे. नोट्स रीड करा, नोट्स व्यवस्थित राईट डाऊन करा, प्रत्येक गोष्ट समजावून